सकाळ सकाळी तुमचा भाऊ निघतो भाऊ कॉलेज जाण्यासाठी. म्हटलं चला कॉलेज वगैरे जाऊन यावं कारण की 2-3 दिवसापासून कॉलेज गेलो नव्हतो आणि त्यामुळे आपली गाडी काही लवकर चालूच होत नव्हती भाऊ. मग काय सकाळी सकाळी गावात जाऊन पाहतो भाऊ आपलं पारायण झालेलं होतं 13 तारखेचं फिक्स म्हटलं काही विषय नाही. मग काय लगेच निघालो होतो ताराबादला गडमडमधनं मस्तपैकी 5 टन मारून. पण आपल्या कुंदन भाऊचं लवकर कधी आवरत नाही भाऊ. म्हटलं चल भाऊ लवकर सकाळी सकाळी तर कधी उठत जाय म्हटलं लवकर. मग काय त्याला भाऊला लवकर आवरायला लावलं. लवकर आवरलं भाऊनी म्हटलं चला आता लवकर लवकर कॉलेज निघून जातो कारण की कॉलेजचा टाईम आलेला होता. मग काय लगेच कॉलेजकडे गेलो भाऊ. कॉलेज तर काय अजून पोरं आलेले नव्हते. म्हटलं जाऊ द्या काही विषय नाही. मग काय आम्ही 3-4च पोरं होतो. मग काय 3-4च पोरं आता लेक्चरला बसणार होतो. पण त्याआधी तुम्हाला माहिती आहे का आपल्या कॉलेजच्या पाठीमागे आहे ना समुद्र आहे. हे बघा हे मस्तपैकी समुद्र आहे बरं का. म्हटलं इकडे तर मी कधी आलेलो नव्हतो. पण आज बघून घेतलं मी पण. म्हटलं चला आपल्या कॉलेजला तर जिम पण आहे. मग काय जिम दाखवतो तुम्हाला बरं का. जिम एक नंबर होती बरं का. पोरं आहे ना मस्तपैकी आलेले सकाळी-सकाळी. मग काय पोरं नाचायला लागले आणि काही मस्तपैकी कुंदनसारखे आहे ना डंबल उचलून मारायला लागले. आणि एक डंबल होता 8 किलोचा, एक 9 किलोचा म्हटलं ते काही विषय नाही. पण आपलं किती किलो वजन भरतंय ते पाहावं लागतंय. आपलं भरलं 56 किलो वजन. तुमचं वजन किती ते नक्कीच कमेंटमध्ये तुम्ही सांगा. मस्तपैकी लेक्चर वगैरे केले म्हटलं चला लेक्चर वगैरे पूर्ण करून घेतो. लेक्चर वगैरे पूर्ण केले आणि त्यानंतर घरी जाऊन या पोरांना पहिले आहे ना शाळेत सोडून दिलं आणि या काकांच्या मोबाईल दुकानात गेलो तर यांनी आहे ना वेगवेगळ्या देशातल्या कोणत्या कोणत्या देशातल्या आणलेल्या आहे नोटा तेच कळत नव्हतं मला. मग काय म्हटलं ते जाऊ दे पण आपले ऋषी भाऊला आहे ना मस्तपैकी ट्रॉफी वगैरे दिली. पण आपल्या जायकडायचा काय विषय आहे काय माहिती दर हप्त्याला आहे ना दर शुक्रवारीच पाणी पडतो म्हणते पण बाजाराच्याच टायमाला म्हटलं काही विषय नाही. मग काय लगेच समाभाऊनी आपल्याला मस्तपैकी समाभाऊच्या दुकानावरती बसलेलो. त्या भावाने आपल्याला मस्तपैकी खजूर वगैरे खायला दिली आणि या बाबांनी काकडा असा वाजवला की विचारूच नका. मलाच जीव घाबरायला लागला. म्हटलं चला आजचा ब्लॉग इथेच संपवतो. जय महाराष्ट्र.